मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। पाहूया त्याचा थेट प्रसार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची मागणी केलेली होती आणि घोषणा देखील त्यांनी केलेली होती। त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्याची दिवाळी आता 4 पटीने गोड होणार। मुख्यमंत्र्यांनी अर्जंट निर्णय आज सकाळीच शेतकऱ्यासाठी घेण्यात आले आहेत आणि नवीन 4 शासन निर्णय देखील घेण्यात आले आहेत। राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच एकत्रितपणे 4 योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेले आहेत। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनेचे लाभार्थी असतील अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच या 4 योजनेचे पैसे वितरित करण्यास अतिशय वेगाने सुरुवात झालेली आहे। आताच काही मिनिटांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता 4 पटीने गोड होणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक देखील पार पडली। या बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याची दिवाळी आता जास्तीत जास्त गोड व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या 4 योजनेचे पैसे वितरित करायला आता सुरुवात करण्यात आली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विमा या लाभार्थी असतील, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच नुकसान भरपाईच्या तुम्ही अटीत बसत असाल अशा सर्व शेतकरी बांधवाची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर या ठिकाणी संपलेली आहे। कारण कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसापासून लांबणीवर चाललेला होता। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता। पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता। पीक विम्याचा प्रश्न मागच्या 3 वर्षापासून लांबणीवर चाललेला होता। परंतु एकंदरीत सर्व शेतकरी बांधवाची दिवाळी गोड करण्यासाठी या 4 योजनेचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवाची दिवाळी आता 100% गोड तर होतच आहे, परंतु सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। मग नेमका आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत? कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आले आहेत? पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, तसेच नमोचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे? पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत? तसेच अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहेत? तसेच या सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा। बघा शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो एकंदरीत पात्र शेतकऱ्या बांधवांना मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सूनच्या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकट ओढवले आहे। खास करून शेतकरी बांधवांचे विशेषतः मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळाले। बघा, मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार देखील पसरला होता। या मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीच्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर देखील आलेला होता। नदी नाले दुतडी वाहू लागले। याच्यामुळे काय झाले की भरपूर नागरिकांच्या घरामध्ये पाणी देखील शिरलं। भरपूर शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान देखील झालं। काही शेतकरी बांधवांच्या शेतातील सगळी माती वाहून गेली, तर काही शेतकरी बांधवांची पिके देखील पिवळी पडलेली आहेत, तर पिकावर रोगराई देखील पसरलेली आहे। एकत्रितपणे या सर्व गोष्टीचा विचार करून आता राज्य सरकारने निर्णय घेतलाय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पुढील 2 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएमचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो आता जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। कारण आज सकाळी पेपरला देखील बातमी आली होती, शेतकरी बांधवांची दिवाळी आता गोड होणार आहे। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका देखील सुरू होत्या। तर या बैठका आता संपलेल्या आहेत। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी 4 पद्धतीने गोड होत आहे। बघा, 4 पद्धती म्हणजे पहिली पद्धत नमोचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता,
दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे पैसे, तिसरी पद्धत म्हणजे कर्जमाफी योजना आणि चौथी पद्धत म्हणजे बघा अतिवृष्टीची नुकसान भरपाई। या योजना जर 4 शेतकरी रेशन कार्डधारक असतील तर त्यांना आनंदाचा सीधा वाटप करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांना जर या 4 योजनेचे पैसे वाटप होत आहेत तर या 4 योजनेचे पैसे एकत्रमध्ये किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आली आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत, उद्या परवा आणि परवा दिवशी कुठे कुठे कोणाला पैसे आता वाटप होणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तर बघा आताच काही मिनिटांपूर्वी काढलेल्या पत्रिकेच्या माहितीनुसार सरसकट शेतकरी बांधवाची कर्जमाफी होणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणार नाही। म्हणजे राज्य सरकारने सरसकट शब्द आता काढून टाकले आहे। त्या सरसकट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता वितरित होणार आहे आणि पीएमचा 21वा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे देखील वितरित होणार आहेत। मात्र शेतकऱ्याचीच कर्जमाफी केली जाणार आहे। बघा एकत्रित सरसकट शब्द काढून टाकलेला आहे। जर तुम्ही सरसकट शब्द ठेवला तर सरसकट सर्वांना याचा लाभ द्यावा लागतो। त्यामुळे सरकारने सरसकट शब्द काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी पात्र शेतकरी असा शब्द ठेवण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहणे अतिशय काळजीपूर्वक आहे, कारण आतापासूनच आता या मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले आहेत। या बदलामध्ये जे नियम लावण्यात आलेत म्हणजेच या बदलानुसार जे नियम लावण्यात आलेत त्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला एकत्रितपणे या 4 योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। तुम्ही तर नमो योजनेचे पैसे असतील, पीएमचे पैसे असतील तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे भेटतील। जर तुम्ही नमोचे आणि पीएमचे पीक विम्याचे लाभार्थी असाल तुम्हाला 3 योजनेचे पैसे भेटणार आहेत। कारण जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे, पीएम किसान योजना, पीक विमा आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तुम्हाला या 4 योजनेचे पैसे अनुदान वितरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो एकंदरीत तुमची दिवाळी 100% गोड होणार आहे। शेतकरी बांधवांनो हा निर्णय मागच्या काही दिवसापूर्वीच घ्यायला पाहिजे होता, कारण सरकारने हा निर्णय मागच्या काही महिन्यापूर्वी घेतला असता तर राज्यामध्ये जे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे ते आपल्याला कमी बघायला मिळाले असते आणि कर्जमाफीचा प्रश्न देखील भरपूर दिवसापासून लांबणीवर गेलेला होता। पण तो आता कर्जमाफी आता मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे वितरित व्हायला सुरुवात देखील झाली आहेत। आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, बघा नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता पीक विम्याचे पैसे आता पाहिलं गेलं तर आज वितरित होत आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो आज कर्जमाफी होत नाही। फक्त आता कर्जमाफीविषयी एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे, कारण कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून होणार आहे, कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, कोणत्या शेतकरीची बांधवाची कर्जमाफी होणार आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते बघा आपण लगेच जाणून घेणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती जाणून घेऊयात। तर एक एक करत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याची माहिती समजेल। शेतकरी बांधवांनो पाहायला गेले तर नमोचा हप्ता 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता त्यासोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये वितरित होत ते पाहून घेऊयात। त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवाला होईल, तारीख काय जाहीर करण्यात आलेत, कोणत्या बँकेची कर्जमाफी होईल, कशा पद्धतीने माहिती नक्कीच देणार आहोत। मग शेतकरी बांधवांनो परभणी जिल्ह्यात शेतकऱ्याचा जिल्हा आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे देखील वितरित होत आहेत। त्यानंतर बीड जिल्हा बघायला गेलं तर बीड जिल्ह्याचा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जिल्ह्यामध्ये पैसे आता या ठिकाणी वाटप होत आहेत। गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा त्यासोबत जालना, जळगाव, नंदुरबार असेल, नाशिक असेल, नागपूर असेल अशा या पीक विम्याचे पैसे देखील नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता याचे पैसे देखील वितरित आहेत। बघा शेतकरी बांधवांनो याला तुम्हाला जिल्ह्याची यादी वाचून दाखवली तर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा 7वा हप्ता आला होता, तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देखील आलेला होता। आता या पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आले होते, त्यामुळे नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहेत। तर अशा पद्धतीने शक्य देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांकडून वर्तवण्यात आले। बघा शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी शेतकरी बांधवाची गोड होणार आहे, तर ही दिवाळी कशा पद्धतीने गोड होणार आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे। बघा शेतकरी बांधवांनो ही कर्जमाफी दिवाळीपर्यंत होईल अशा पद्धतीचे स्टेटमेंट देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून देण्यात आलेत, परंतु ही कर्जमाफी गरीब शेतकरीच्या बांधवाची होईल, म्हणजे ज्याच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी नसेल, ज्यांचे उत्पन्न कमी असेल, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये असतील, ज्याच्याकडे जमीन कमी असेल अशा सर्व शेतकरी बांधवाची दिवाळीपर्यंत कर्जमाफी होऊ शकते अशा पद्धतीची माहिती सूत्राकडून वर्तवलेली आहे। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। धन्यवाद।